हाय, हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, आपली रेसिपी स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. आणि हो फ्रेंड्स, आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल ना, की मी कोणती रेसिपी बनवत आहे. तर आज मी मस्त तुमच्यासाठी एक स्नॅक्स टाइप मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. जेणेकरून आज पावसाळा तर सुरू झालेला आहे ना, तर पावसाळ्यात काहीतरी चटपटा असं काहीतरी खावंसं वाटतं का नाही? तर मग आज पूर्ण रेसिपी पहा आणि माझ्यासोबत असेच कंटिन्यू सोबत राहा. तर मी इथं काय केले 2 जी आहे ना तर बटाटे ह्याला बॉईल करून घेतलेत आणि बॉईल करून त्याची जी साल आहे ना, ती साल काढून घेतली आणि नंतर एक मॅशरने मॅश करून घेतले. आता तुम्ही पाहत आहे, की इथं काय केलंय मी इथं 3 आहे ना ब्रेड घेतलेत आणि तुमची जी क्वांटिटी असेल तर त्या हिशोबाने 4 जर बटाटे असेल तर तुम्ही इथं 6 ब्रेड घ्या. म्हणजे अशी क्वांटिटी आहे त्याची. जर तुम्हाला ब्रेड त्याच्यामध्ये जास्त हवा असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आपण काय केलं पाण्यात आहे ना डिप करून त्याला भिजवून घेतले आणि त्याचं पूर्ण पाणी आहे ते काढून पण घेतले. आता ह्याला कट करून घेऊया, जेणेकरून आपल्या त्या बटाट्यामध्ये पूर्ण मॅश होईल. तर तुम्ही तर पाहिलं असेल ना, की आता मी काय केली जी ब्रेड आहे ना, आता कट करून घेतली. आता काय करूया मस्त असं ना बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता मी ब्रेड बटाट्यामध्ये ॲड केले आणि नंतर थोडीशी जी मिरची आहे ना, हिरवी मिरची पहा, तर इथं घेतलेली आहे 2 आणि त्याला मी बारीक कट करून घेतली. कोथिंबीर पण स्वच्छ धुवून कट करून घेतली आणि आता काय करायचं चिली फ्लेक्स टाकायचे. तर तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही टाका. तुमच्या हिशोबाने तिखट बघूनच मी हे करू शकता. तर इथे मी काय केले, चवीपुरते मीठ ॲड केले आणि 3 चमचे ना तर मी घेतले कॉर्नफ्लॉवर आणि आणि कसं संध्याकाळची वेळ असते ना, तर चटपटा खाण्यासाठी मी काय केलं, मस्त असं तिखट बनवले. तर तिखटचं प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता मी काय केलंय, पूर्ण जे आहे ना, आता मिश्रण एकसारखं केल्याच्या नंतर पूर्ण मिश्रण आपल्याला हात म्हणजे मळून घ्यायचं हाताने आणि पाण्याचा वापर न करता, तेलाचा वापर न करता आपल्याला पूर्ण मिश्रण एकसारखंच एक डो तयार करायचा आहे. तर तुम्ही ते पाहिलं असेल, की ते पोलपट घेतलेलं आहे आणि थोडंसं तेलाचा हात घेतला, जेणेकरून पोलपटावरती ते रोल तयार होईल, हे लक्षात ठेवायचं आणि डो आहे ना, तर चांगल्यापैकी मी मळून घेतलाय. आता आपण ह्याला काय करूया, 2 भाग म्हणजे जे आहे ना, ते साईडला ठेवूया. 1-2 भाग केल्याच्या नंतर आता ह्यातून बी 2 भाग करायचे आहे आणि आता काय करूया, दोन्ही पण सारखे रोल ठेवायचे. कमी जास्त ठेवले की काही हरकत नाही, तसं तर काहीच नाही. इथे तुम्ही पाहत आहे, की आता काय करायचं, दोन्हीच्या हाताच्या साहाय्याने रोल तयार करून घ्यायचंय. म्हणजे सेमच करून घ्यायचंय. कुठं कमी जास्त नकोय. खूप असा पातळही नको, खूप असा जाडही नको, मीडियम टाईपचं काय करायचंय, अ, एकसारखं करून घ्यायचंय. तर तुम्ही इथं पाहत आहे, की दोन्ही रोल तयार करून घेतले आणि जेवढे आहे ना, म्हणजे थोडं आपण पेढे कसे असतो त्या पद्धतीने त्याचे काय केले, मी पेढे कट करून घेतलेत आणि नंतर जे आपलं मॅगी खातो ना, ते चमचा आहे ना, तर त्यानी काय केले, थोडंसं त्या पेढ्याला मी असं प्रेस करून घेतलंय आणि तुम्ही तर पाहत असाल, की चमच्याच्या साहाय्याने डिझाइन छान निघालेली आहे. तर मी एक रोलचे दाखवले, पण परत दुसऱ्याही रोलचे दाखवले, कारण खूप इझिली आहे. पटापट बनतात, डिझाइन पण होते, दिसायलाही खूप छान म्हणजे दिसतात.
तर तुम्ही आता पाहिलं असेल, की आपलं तेल इथं तापलेलं आहे आणि काय केले मी तेल तापल्याच्या नंतर फटाफट जेवढे कढईमध्ये बसतील तर तेवढे तुम्ही टाकून घेतलेले आहे आणि इथं तुम्ही पाहत असाल, की मी फटाफट असं टाकत आहे आणि जेवढे आहेत ना, म्हणजे सर्व काही टाकलेलं नाही, अर्धे-अर्धेच म्हणजे करून टाकलेले आहे. आणि काय करायचंय फ्रेंड्स काय होतं एका साइडनी कच्चे राहतात, एका साइडनी क्रिस्पी होतात. हे लक्षात ठेवायचं. कंटिन्युअसली हात चालू ठेवायचा आहे आणि काय होतं जेणेकरून सगळीकडनं एकसारखे तळले जातील आणि खायला पण खूप छान लागतील आणि क्रिस्पी एकदम क्रंची झालेले आहे आणि अशी जी रेसिपी आहे तर कोणालाही आवडणार नाही असं तर मला वाटत नाही बघा. तर तुम्ही ही रेसिपी आहे ना तर नक्की ट्राय करा. तर फायनली माझी जी आहे ना क्रिस्पी बटाटो बाईट्स एकदम रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का फ्रेंड्स. आणि हो, ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते. ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय, टेक केअर.